नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मयूरपंख अकॅडमी यूट्यूब चॅनलवर मी नितीन जाधव आपलं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी भरती निघलेली आहे, त्यासंबंधी आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यामध्ये पात्रता निकष काय असणार आहे, त्याचा पगार, स्टायपेंड, परीक्षेचं स्वरूप काय आहे, परीक्षा कोण घेणार आहे, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, परीक्षा व मुलाखत केंद्र आणि अर्ज कसा भरावा, याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे, की मध्यवर्ती बँकेसाठी लागणारा जो डाटा आहे, त्याच्यासाठी मी एक वेगळी सीरीज करणार आहे. म्हणजे सहकार सीरीज मी आता चालू करणार आहे. त्यासंबंधी माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. पात्रता निकष काय असणार आहे? तर तुम्हाला कोणत्याही शाखेतली पदवी पाहिजे, म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएट असाल आणि तुमच्याकडे एम-एस-सी-आय-टीचं सर्टिफिकेट पाहिजे. एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट किंवा त्याच्याशी समकक्ष संगणकाचे जे कोर्सेस आहेत, ते तुम्ही केलेले पाहिजे. आणि उमेदवार जर संगणक आय-टी विषयातील पदवीधर असेल किंवा त्यांनी मास्टर केलेलं असेल, तर त्याला हे प्रमाणपत्राची काही आवश्यकता नाही. वयाचाही क्रायटेरिया आहे. 20/6/2006 रोजी किमान त्याचं वय 18 वर्ष पाहिजे आणि कमाल त्याचं वय 35 वर्ष पाहिजे. तो सांगली जिल्ह्याचं आदिवासी प्रमाणपत्र त्याच्याकडं असणार आहे. तर मग 70% जागा सांगली जिल्ह्यातल्या मुलांसाठी राखीव आहे आणि 30% जागा या इतर जिल्ह्यातल्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. हे पात्रता निकष त्यांनी सांगितलेले आहे. पगार काय असणार आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टायपेंड तुम्हाला किती भेटणार आहे? तर प्रोबेशन कालावधी हा 12 महिन्याचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला दरमहा ₹12,000 स्टायपेंड दिला जाईल. यशस्वीरित्या प्रोबेशन पूर्ण केल्यानंतर बँकेच्या नियमानुसार नियमित वेतन श्रेणी तुम्हाला लागू होईल. तर ₹22,000 पेमेंट पहिल्या 1 वर्षासाठी तुम्हाला देण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया कशी असणार आहे? म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय आहे? तर परीक्षा आपल्याला माहिती आहे की आय-बी-पी-एस परीक्षा कंडक्ट करणार आहे. आय-बी-पी-एस परीक्षा घेणार आहे. त्यानुसार ऑनलाईन परीक्षा होईल. त्याचं स्वरूप कसं असणार आहे? तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याच्यासाठी पेपर आणि इंटरव्ह्यू या 2 गोष्टी होणार आहे. तर ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप असं आहे, की तुम्हाला एकूण 90 प्रश्न विचारणार आहे. 90 प्रश्न, 90 गुण त्याच्यासाठी असणार आहे आणि एकूण वेळ 90 मिनिटं. म्हणजे 90 प्रश्न, एका प्रश्नासाठी तुम्हाला 1 मिनिट असा वेळ भेटणार आहे आणि त्याच्यासाठी 90 मिनिटाचा वेळ म्हणजे 1.5 तास वेळ असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर हो, निगेटिव्ह मार्किंग आहे. जशी एम-पी-एस-सीला 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे प्रत्येक प्रश्न 4 प्रश्न चुकले की तुमचा 1 मार्क कट होणार आहे. म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण हे कट केले जाणार आहे. ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे? म्हणजे मार्क मार्क कसे डिव्हाईड होणार? तर सहकार विषय, आता सहकारी बँक आहे तर सहकार विषय असणारच आहे. सहकार विषयक ज्ञान त्याचे 20 प्रश्न असणार आहे आणि त्याला 20 गुण म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क. बँकिंग रिलेटेड नॉलेज 20 प्रश्न 20 गुण. जी-के 10 प्रश्न 10 गुण. इंग्लिश 10 प्रश्न 10 गुण. संगणक संगणक क्षेत्राची संगणकाचं ज्ञान पाहिजे तुम्हाला, त्यासाठी 10 प्रश्न 10 गुण. रिझनिंग, मॅथ अँड रिझनिंगला 10 प्रश्न 10 गुण असणार आहे आणि मराठी भाषा म्हणजे मराठी ग्रामर त्यासाठी 10 प्रश्न 10 गुण असणार आहे. ऑनलाईन परीक्षेत एकूण 90 प्रश्न असणार आहे. 90 प्रश्न. प्रत्येक प्रश्न एका गुणाचा आहे आणि मुलाखत आहे. मुलाखतीसाठी काही क्रायटेरिया आहे का? म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पेपरमध्ये किती मार्क पडले पाहिजे? तर तुम्हाला 60% पडले पाहिजे. 60% म्हणजे 54 गुण. ज्या कॅन्डिडेटला 54 गुण मिळणार आहे, तो कॅन्डिडेट मुलाखतीसाठी पात्र असणार आहे. आता अर्ज कसा करावा? अर्ज बँकेच्या वेबसाईटवर त्यांनी माहिती दिलेली आहे. ही बँकेची वेबसाईट आहे. या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फोटो, सही, अंगठ्याचा शिक्का, ठसा लागणार आहे. अर्ज भरताना सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरणार आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण असं, की याच्यासाठी आपण आत्ताच पाहिलं, सहकार हा विषय. सहकार. या सहकाराचे जे 20 प्रश्न आहे आणि बँकिंगचे 20 प्रश्न, असे एकूण 40 प्रश्न. 90 पैकी किती? 90 पैकी 40 प्रश्नांचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करून घेणार आहे. त्यासाठी मी उद्यापासूनच सहकार सीरीज नावाने YouTube चॅनलवर सीरीज घेणार आहे. त्याचं नाव असणार आहे सहकार सीरीज. ती सहकार सीरीज आपली त्याचे कमीत कमी 5 ते 6 व्हिडिओ येतील. त्याच्यानंतर बँकिंग विषयक ज्ञान म्हणजे बँकिंगचा सब्जेक्ट त्याच्याविषयी 4-5 व्हिडिओ येतील. मी स्वतः इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएट असल्यामुळे आणि 2 मेन्स
राज्यसेवेच्या अनेक कंबाईनची देत असल्यामुळे मला याचा इत्थंभूत माहिती आहे. मी तुम्हाला याची डिटेल पी-पी-टी सहित व्यवस्थित माहिती सांगतो, ज्यामुळे तुमचा अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. या सहकार्याची पी-पी-टी मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव मयूरपंख अकॅडमी असंच आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर या चॅनलसोबत जोडले जा. थँक यू. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण याचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर उद्यापासून अपलोड करणार आहे.